असं याचा मीनिंग काय असेल हा? गुजरातमधला सुरतपासून 80 किलोमीटरवर व्यारा नावाचं गाव आहे. तिथे हा व्यारा नावाचा किल्ला आहे. एक 2 एकराचा गोल परिसरात चांगल्या पद्धतीची तटबंदी, अवशेष, बुरुज आणि आतले अवशेष असलेला किल्ला आहे. आपण बघतोय पावसामुळं शेवाळला आहे, पण अजून त्याची अवस्था चांगली आहे. हे मधला बुरुज हा उपळ्या बुरुजासारखा आहे. स्थानिक किल्लेदाराचा रहिवाशासाठी सुद्धा उपयोग आहे आणि अतिशय मजबूत आणि व्यवस्थित बांधला आहे. आत्ताची अवस्थासुद्धा अत्यंत मजबूत आहे. त्या बांधकामामध्ये बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या दिसतात आणि खिडक्या पण आहेत. सध्या त्या खिडक्या बंद अवस्थेत आहेत. हे मधलं वातावरण सगळं खडकाळ आहे. फारशी शिबंदी या किल्ल्यावर हात नसावी असं साधारण जाणवतं आहे. पण गुजरात आणि महाराष्ट्राच्या मार्गावर, सुरत ते धुळे मार्गावर हे व्यारा नावाचं गाव येते. स्थानिक लोकांच्यामध्ये किल्ल्याबद्दल खूप आनस्त आहे. पण गुजरात गव्हर्नमेंटनं काही किल्ले संवर्धनासाठी घेऊन पर्यटनासाठी त्याचा चांगला उपयोग केलेला आहे. पावसामुळं सगळीकडं शेवाळ भिंतीवर आणि पायरीवर पण झाले, त्यामुळं फार जपून चालावं लागते. पडापडी खूप होते. वातावरण ढगाळ आहे. आकाश स्वच्छ निरभ्र निळं असतं तर आणखी फोटो आणि व्हिडिओ सुंदर आला असता. काही कडी लिंबाची झाडं, काही सुरूची लावलेली झाडं आहेत आणि चांगल्या पद्धतीची तटबंदी आणि चारी बाजूला अष्टकोनी बुरुज ह्याच्यात दिसतात. खाली गवत वाढलेलं आहे. फार काळजीपूर्वक चालावं लागते. हे बकुळीचं झाड आहे. मुख्य दर्जात आपण असं चालत चालत येतोय. काही सुकलेली झाडं कापून त्याचे बुंदे आणि लाकडं इथं ठेवलेले आहेत. या मधल्या बालेगडात जायला पायऱ्या आहेत. सध्या त्याचा दरवाजा कुलूप बंद केलेला आहे. मोठे मोठे दगड इथंच तसा पसरलेले आहेत आणि हा त्याचा मुख्य दरवाजा आहे. स्थानिक प्रशासनानं काही कारणासाठी इथं लोखंडी बॅरिकेड बनवलेले आहेत. व्यारा किल्ला गुजरातमध्ये प्रसिद्ध किल्ला आहे आणि इथल्या स्थानिक प्रशासनानं स्वच्छता टापटीप ठेवलेली आहे. पावसाळा सोडून यायला हरकत नाही. पावसाळ्यातसुद्धा आल्यावर काळजीपूर्वक यायला लागते. हा दरवाजा असा दिसतोय. सुरतच्या किल्लेदारांच्या अजून त्याचा आधिपत्याखाली असलेला किल्ला